फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आता आपण रचना शारीर पेपर 1चा नेक्स्ट टॉपिक बघू, नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचे आपण आता ॲनाटॉमी बघणार आहोत. हा कोणता पार्ट आहे पेपर 1चा? आपण हा मॉडर्न पार्ट आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला एक ACQ विचारला जातो, 5 MCQ विचारला जातात आणि एक LAQ पण विचारला जातो. आपल्याला जो लास्ट LAQ राहतो ना आपल्याला, तो नर्वस सिस्टम किंवा एंडोक्राईन सिस्टमवर राहतो. म्हणजे आपल्याला LAQ याच्यावरून पण विचारू शकतात, नर्वस सिस्टमवरून. ठीक आहे. तर नर्वस सिस्टम आपण लगेच स्टार्ट करू. थोडा मोठा टॉपिक आहे, याच्यामध्ये खूप सारे गोष्टी येतात. ब्रॅकियल प्लेक्सेस पण लास्ट इयरला ब्रॅकियल प्लेक्सेस आलं होतं, तर या नर्वस सिस्टममधूनच आलं होतं. तर आपण सर्व गोष्टी कव्हर करू, जे आपल्या NCSMच्या ब्लूप्रिंटमध्ये जे टॉपिक दिलेले तर नर्वस सिस्टममध्ये, त्या हिशोबानेच नोट्स काढलेले आहेत. हे नोट्स तुम्ही NCSMची जी ब्लूप्रिंट आहे त्याच्यातून चेक करू शकता. त्याच्यात जे टॉपिक त्याच्यात सांगितलेले येतं नर्वस सिस्टममध्ये, ते सर्व टॉपिक यामध्ये कव्हर्ड येतं. ठीक आहे. ते नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचं पहिल्यांदा येते इंट्रोडक्शन ऑर क्लासिफिकेशन, आणि या सिक्वेन्सनं येतं. ठीक आहे. नर्वस सिस्टम इज चीफ कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टम ऑफ द बॉडी. नर्वस सिस्टम काय? चीफ कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टम ऑफ अवर बॉडी. इट ॲडजस्ट द बॉडी टू सराउंडिंग अँड रेग्युलेट्स ऑल ॲक्टिव्हिटीज बोथ व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. आणि काय करते? व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी दोन्ही ॲक्टिव्हिटीज कोण कंट्रोल करते? नर्वस सिस्टम कंट्रोल करते. द सेन्सरी पार्ट ऑफ द नर्वस सिस्टम कलेक्ट्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग अँड हेल्प्स इन द गेनिंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स, whereas the motor part is responsible for response of the body. तर नर्वस सिस्टमचे दोन पार्ट राहतात, एक सेन्सरी पार्ट राहते आणि एक नर्वस पार्ट राहते. सेन्सरी पार्ट काय करते? सराउंडिंगपासून सेन्सेशन कलेक्ट करते आणि ती इन्फॉर्मेशन कुठं नेते? आपल्या ब्रेनकडे नेते. आणि त्याचं ती कशासाठी हेल्प होते? आपल्याला नॉलेज गेन करायसाठी आणि एक्सपिरियन्ससाठी हे होते. आणि जे मोटर पार्ट आहे, मोटर पार्ट काय करते? नर्वस म्हणजे आपल्या ब्रेनकडून आपल्या बॉडीकडं आपल्याला रिस्पॉन्स ट्रान्सफर करते. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम, नर्वस जी सिस्टम आहे ती दोन याच्यात क्लासिफाय होते. एक येते सेंट्रल नर्वस सिस्टम आणि एक येते पेरिफेरल नर्वस सिस्टम, CNS आणि PNS. ठीक आहे. CNSमध्ये काय येते? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड ब्रेन कुठं होते? लाईंग इन द क्रॅनियल कॅव्हिटी. हे कुठं? ब्रेन कुठं प्रेझेंट राहते? क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहते. स्पायनल कॉर्ड कुठं राहते? व्हर्टिब्रल कॉलमची जी कॅनल राहते, व्हर्टिब्रल कॅनल, त्याच्यामध्ये प्रेझेंट राहते. नंतर ते पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम कशापासून बनते? ती बनते नर्व्सपासून. तर क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व या दोघांपासून काय बनते? पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे जे क्रॅनियल नर्व्स येतात ते कोणते येतात? 12th पेयर. आणि कुठून अराईज होतात? अरायजेस फ्रॉम ब्रेन. आणि नंतर स्पायनल नर्व्स कुठं राहतात? 31 पेयर राहतात. आणि कुठून अराईज होतात? स्पायनल कॉर्डपासून अराईज होतात. ठीक आहे. आणि जे पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे ती दोन याच्यात डिवाईड होते, अजून दोन याच्यात. एक येते सोमॅटिक नर्वस सिस्टम, एक येते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक नर्वस सिस्टम राहते व्हॉलंटरी, स्केलेटल मसल्स. त्या स्केलेटल मसल आपल्या व्हॉलंटरी मसल राहतात, जे आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. ही राहते व्हॉलंटरी इन नेचर. व्हॉलंटरी इन नेचर म्हणजे काय? आपल्या कंट्रोलमध्ये राहते. सोमॅटिक नर्वस सिस्टम राहते. एक राहते सोमॅटिक, एक राहते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ही ऑटोमॅटिक चालते म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नाही चालत. ठीक आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम याच्यात पण दोन पार्ट येतात, एक इथे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, एक इथे पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला काय म्हणतात? थोरॅको लंबार डिव्हिजन. याला काय म्हणतात? थोरॅको लंबार डिव्हिजन. कारण की ज्या नर्व्स थोरॅसिक आणि लंबार याच्यात प्रेझेंट राहतात, त्या इथं त्या काय करतात? सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचा फॉर्म करतात. आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम कोण फॉर्म करते? ते होते क्रॅनिओसॅक्रल, म्हणजे क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व. ठीक आहे. बहुतेक मी हे उलट सुलट लिहिलेलं आहे. एकदा मी ते चेक करून मी तुम्हाला कन्फर्म सांगेल. ठीक आहे. नाही, बरोबर आहे. हे स्पायनल नर्वच येतं. इथं सॅक्रल नर्व येतं. इथं फक्त स्पायनलच्या जागी सॅक्रल नर्व लिहायचं, सॅक्रल नर्व. ठीक आहे. थोडीशी मिस्टेक आहे, ही आत्ता लक्षात आली. हे बघा, हे असं राहते नोट्स. आत्ता आपल्याला लक्षात आलं ही गोष्ट. ठीक आहे. क्रॅनिओ सॅक्रल डिव्हिजन. ठीक आहे. पॅरासिम्पथॅटिक कुठं? क्रॅनियम आणि सॅक्रल नर्व. ठीक आहे. इथं दिलेलं आहे T1 to T12 आणि L1 to L2. हे काय ते? थोरॅको लंबर डिव्हिजन. नंतर ते क्रॅनिओ सॅक्रल काय ते? क्रॅनियल नर्व कुठं? 3, 7, 9 आणि 10. आणि स्पायनल सॅक्रल नर्व कोणत्या? S2, S3 आणि S4. ठीक आहे. नंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. आपण इंट्रोडक्शन फर्स्ट पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन बघितलं. आता सेकंड पार्ट येते मेनिंजेसिस. मेनिंजेसिस काय राहते? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर कम्प्लिटली सराउंडेड बाय 3 layers ऑफ टिश्यू कॉल्ड मेनिंजेस. काय ते? मेम्ब्रेनस कव्हरिंग. जे आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या ज्या मेम्ब्रेनस कव्हरिंग राहतात त्याला काय म्हणतात? मेनिंजेसिस म्हणतात. मेनिंजेसिस प्रोव्हाइड फर्दर प्रोटेक्शन लाईंग बिटवीन स्कल अँड ब्रेन आणि व्हर्टिब्रे अँड स्पायनल कॉर्ड. हे काय करतात? एक्स्ट्रा प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. कोणाला? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला. ठीक आहे. मेनिंजेस 3 राहतात, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि PI मॅटर, DAP. ठीक आहे. आपण डायॲडेनाईन फॉस्फेट बघितलं होतं, तर त्याचंच हे डायन्यूक्लियोटाइड ॲडेनाईन फॉस्फेट, DAP. तर आपण त्या हिशोबानं लक्षात ठेवायचं. मेनिंजेस काय? DAP, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि PI मॅटर. ड्युरा मॅटर काय? आउटर आहे, आउटर कव्हरिंग आहे.
ॲरोक्नाईड मॅटर मिडल आहे आणि पी आय मॅटर काय इनर आहे. पी आय मॅटर काय इनर आहे, पी आय काय पी आय इनर आहे. ठीक आहे. तर आता ड्युरा मॅटर आणि ड्युरा मॅटर आणि ॲरोक्नाईड मॅटर याच्यात काय राहते, सब ड्युरल स्पेस राहते. ॲरोक्नाईड मॅटर आणि पी आय मॅटरमध्ये कोणते राहते, सब ॲरोक्नाईड स्पेस राहते. ठीक आहे. आणि याच्यात सब ॲरोक्नाईड स्पेसमध्ये काय राहते, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड CSF. ठीक आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता पहिली लेअर येते ड्युरा मॅटर काय आउटर लेअर आहे. हे काय आपण मेनिंजेस पाहतो, आउटर पेरिऑस्टियल लेअर. ही काय आउटर पेरिऑस्टियल लेअर आहे. नंतर काय येते टफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, टफ असते आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू बनते. कनेक्ट्स काय करते मेनिंजेस टू स्कल अँड व्हर्टिब्री. हे काय करते मेनिंजेसला कशापासून कनेक्ट करते, स्कल आणि व्हर्टिब्रीपासून. ठीक आहे. नंतर काय इनर मेनिंजियल लेअर. ड्युरा मॅटरच्या 2 लेअर, आउटर पेरिऑस्टियल लेअर आणि इनर काय मेनिंजियल लेअर. कारण की इनर कुठं राहणार आहे, आपल्या ॲरोक्नाईड मॅटरजवळ. नंतर फॉर्म्स इनफोल्डिंग्स दॅट डिवाइड्स क्रॅनियल कॅव्हिटी इंटू डिफरंट कंपार्टमेंट विच सपोर्ट्स व्हेरियस सब डिव्हिजन ऑफ ब्रेन. आता काय करते, जी इनर मेनिंजियल लेअर आहे ही इनफोल्डिंग्स बनवते आणि ती काय करते, इनफोल्डिंग्स क्रॅनियल कॅव्हिटी, जी क्रॅनियल कॅव्हिटी राहते त्याला डिफरंट कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करते आणि सब डिव्हिजन फॉर्म करते ब्रेनचे बिटवीन सेरिब्रल हेमिस्फिअर. जे सेरिब्रल हेमिस्फिअरच्या मध्ये राहते त्याला काय म्हणतात, फॅक्स सेरिब्री. नंतर इथे बिटवीन सेरिबेलर. हे काय सेरिब्रल बिटवीन सेरेबेलर हेमिस्फिअर, फाल्स सेरेबेली. नंतर इथे बिटवीन सेरेब्रम आणि सेरेबेलम काय म्हणते, टेंटोरियम सेलेबेरी. हे इम्पॉर्टंट, हे आपल्याला विचारू पण शकतात, आपल्या वायवा गिवामध्ये पण विचारतात आणि याचं ॲप्लिकेशन पण येतं. बिटवीन टू लेअर्स ऑफ व्हेनस सायनेसेस आर प्रेझेंट. दिस वेन्स ड्रेन ब्लड फ्रॉम ब्रेन टू द हार्ट. फाल्स सेरिब्री फॉर्म सुपेरियर सजायटल सायनस. जी फाल्स सेरिब्री ही काय करते, सुपेरियर सजायटल सायनस फॉर्म करते. आणि टेंटोरम सेरिबेली आहे ती फॉर्म्स काय करते, स्ट्रेट आणि ट्रान्सवर्स सायनस फॉर्म करते. ठीक आहे. आता इथे सेकंड लेअर येते ॲरोक्नाईड मॅटर. हे ॲरोक्नाईड मॅटर कुठे येते, वेब लाईक. ॲरोक्नाईड मॅटर काय वेब लाईक आहे, हे काय राहते वेब लाईक. ठीक आहे. मिडल फायब्रस लेअर ही कशापासून बनते, म्हणजे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनते. ही पण कशापासून बनते, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनते. मिडल फायब्रस लेअर कनेक्ट काय करते, ड्युरा मॅटर आणि पी आय मॅटरला कनेक्ट करते. ड्युरा मॅटर आणि पी आय मॅटरच्या मध्ये राहते आणि कशा वेब लाईक आहे. ठीक आहे. नंतर सेपरेटेड फ्रॉम ड्युरा मॅटर बाय सब ड्युरल स्पेस. ही ड्युरा मॅटरपासून कशाने सेपरेट करते, सब ड्युरल स्पेसनं. तिथं काय राहते, तिथं राहते सेरस फ्युअर स्पेस आहे. आणि सेपरेटेड फ्रॉम पी आय मॅटर बाय सब ॲरोक्नाईड स्पेस आणि तिथं काय प्रेझेंट राहते, CSF प्रेझेंट राहते. आउटर लेअर कशाची, ड्युरा मॅटरची. नंतर काय ते ॲरोक्नाईड मॅटर. नंतर काय ते पी आय मॅटर. याची मदत काय ते सब ड्युरल स्पेस. इथं काय राहते, इथं राहते सिरस फ्लुइड प्रेझेंट. नंतर इथं ॲरोक्नाईड स्पेस आणि पी आय मॅटर याच्या मदत काय राहते, ही राहते सब ॲरोक्नाईड स्पेस आणि याच्यात काय राहते, याच्यात राहते CSF. ठीक आहे. नंतर इथे अकंपनीज इनर लेअर ऑफ ड्युरा मॅटर इन द फॉर्मेशन ऑफ फाल्स सेरेबेली अँड टेंटोरियम. हे काय करते, इनर लेअर ऑफ ड्युरा मॅटर. ही काय करते, जी ड्युरा मॅटरची जी इनर लेअर आहे कोणती, इनर मेनिंजियल लेअर. ठीक आहे. ती फॉर्म काय करते, फाल्स सेरेबेली आणि टेंटोरियम सेरेबेली. तर हे याच्यात हेल्प कोण करते, याच्यात करते जी ड्युरा मॅटर आहे ती पण हेल्प करते या सर्व सायनेसेसच्या फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे. नंतर प्रोजेक्शन कॉल्ड ॲरोक्नाईड ग्रॅन्युलेशन. ज्याच्यात प्रोजेक्शन्स येतं त्यांना काय म्हणतात, ॲरोक्नाईड ग्रॅन्युलेशन विच रिमूव्ह. जे काय करतात, जे CSF आहे ते सब ॲरोक्नाईड स्पेसमधून काय करतात, ड्युरा मॅटरमध्ये आणतात. सब ॲरोक्नाईड स्पेसमधून ड्युरा मॅटरमध्ये आणतात आणि तिथं काय होतं, तिथे रिअब्झॉर्ब होते. तिथून काय होते, म्हणजे सिरस फ्लुइड आहे ते रिअब्झॉर्ब करते, कारण की तिथं नंतर ब्लड सप्लाय राहते बाहेर. ठीक आहे. नंतर आता नेक्स्ट टॉपिक बघू. नंतर आपली नेक्स्ट लेअर आहे फायनल इनर लेअर काय, पी आय मॅटर. ही पण काय थिन फायब्रस लेअर आणि ही काय आहे डेलिकेट मेम्ब्रेन आहे. नंतर इम्परमिएबल टू फ्लुइड. ही काय फ्लुइड्स पासून इम्परमिएबल आहे. ठीक आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सर्फेस ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ही काय राहते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये राहते. पी आय मॅटर इनर लेअर आहे. इट हॅज रिच सप्लाय ऑफ ब्लड वेसल. याला काय रिच सप्लाय ऑफ ब्लड वेसल आहे. याच्यात काय कशासाठी, न्यूट्रिएंट टू नर्वस सिस्टमला जे नर्वस टिश्यू जे येतं, नर्व्स टिश्यू येतं त्यांना काय करायसाठी, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायसाठी काय रिच सप्लाय ऑफ ब्लड, म्हणजे खूप रिच ब्लड सप्लायर असते तिथं. म्हणजे इट लाईन्स द
कंटुअर ऑफ ब्रेन्सला काय करतात, जे गायरियन फिशर्स राहतात, गायरियन सलकाई, त्या गायरियन सलकाई म्हणतात, त्याच्या लाईन्स फॉर्म करतात. ठीक आहे. इट कंटेन्स कोरॉइड प्लेक्सस. ही काय करते, याच्यात काय राहते, कोरॉइड प्लेक्सस, नेटवर्क ऑफ कॅपिलरी अँड इपेंडायमा सेल्स राहतात. इपेंडायमा सेल्स आणि कॅपिलरी, नेटवर्क ऑफ कॅपिलरी काय फॉर्म करते, कोरॉइड प्लेक्सस. हे कुठं प्रेझेंट राहते, पी आय मॅटरमध्ये. ठीक आहे. अँड प्रोड्युसेस, हे काय करतात, CSF प्रोड्यूस करतात, विच इज प्रेझेंट बिटवीन व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. CSF कुठं प्रेझेंट राहते, जे 4 व्हेंट्रिकल आहेत ब्रेनचे किती व्हेंट्रिकल, 4 व्हेंट्रिकल. या 4 व्हेंट्रिकलमध्ये काय प्रेझेंट राहते, CSF. आणि हे फॉर्म कोण करते, कोरॉइड प्लेक्सस फॉर्म करते, नेटवर्क ऑफ कॅपिलरी अँड इपेंडायमा सेल्स. ठीक आहे. आता तिन्ही जे फंक्शन येतं कशाचे, मेनिंजेस. आपण हा टॉपिक काय बघते, पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन अँड क्लासिफिकेशन बघितलं नर्वस सिस्टमचं. आता सेकंड पॉईंट आपण बघितला मेनिंजेसमध्ये तीन लेअर येतात, ड्युरा मॅटर आउटर मधात ॲरोक्नॉइड मॅटर, तिसरी इनरमध्ये PI मॅटर. ठीक आहे. नंतर याचे फंक्शन काय, प्रोटेक्ट द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, प्रोड्यूस CSF विच इज शॉक ॲब्झॉर्वर. CSF काय करते, शॉक ॲब्झॉर्वर करते आणि पूर्ण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये युनिफॉर्म प्रेशर मेंटेन करते. ठीक आहे. आणि फॉर्म्स पार्ट ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. जे ब्लड ब्रेन बॅरियर राहते त्याचा एक पार्ट फॉर्म करते कोण, आपले मेनिंजेस फॉर्म करतात. ठीक आहे. नंतर इथे डिस्क्रिप्शन ऑफ ब्लड ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आता ब्रेन अँड स्पायनल कॉर्डचं डिस्क्रिप्शन हे नर्वस सिस्टमचा थर्ड पॉईंट आहे. हे NCSMच्या ब्लूप्रिंटमध्ये दिलेला टॉपिक, त्या हिशोबानं नंबरिंग आहे. ठीक आहे. तर ब्रेन काय, अडल्ट ब्रेन इज मेड अप ऑफ अबाउट 100 बिलियन न्यूरॉन्स. किती बनलेला अडल्ट ब्रेन किती आहे, 100 बिलियन न्यूरॉन्स. याच्यावर आपल्याला MCQ विचारू शकतात. ठीक आहे. नंतर येते अँड 1000 बिलियन न्यूरोग्लिया. आणि न्यूरोग्लिया सेल्स किती येतं, 1000 बिलियन. 100 बिलियन न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लिया किती आहे, 1000 बिलियन. कन्फ्युजिंग आहे आणि म्हणून इथं MCQ बनायचे चान्सेस जास्त येतं. द ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियल बोन्स अँड क्रॅनियल मेनिंजेस. जी ब्रेन आहे ती कशानं प्रोटेक्टेड राहते, क्रॅनियल बोन्स आपल्या राहतात आणि क्रॅनियल मेनिंजेस, त्याच्यापासून ब्रेन प्रोटेक्ट होते. पार्ट्स ऑफ ब्रेनचे किती पार्ट येतात, ब्रेनचे तीन मेन पार्ट येतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन. फोर ब्रेनला काय म्हणतात, प्रोजेन्सिफेलॉन, मिड ब्रेनला काय म्हणतात, मिझेन्सिफेलॉन आणि हाईड ब्रेनला काय म्हणतात, प्रोमेन्सिफेलॉन. ठीक आहे. आता फोर ब्रेनचे काय 2 पार्ट येतं, सेरेब्रम आणि डायन्सिफेलॉन. फोर ब्रेनचे काय, सेरेब्रम, डायन्सिफेलॉन. नंतर मिड ब्रेनचे काहीच पार्ट नाही येतं. हाईड ब्रेनचे किती पार्ट येतात, 3, मेडुला ऑब्लांगेटा, पॉन्स फेरोला आणि सेरेबेलम. ठीक आहे. हे काय झालं, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. हे काय, याला काय म्हणतात, याला म्हणतात ब्रेन स्टेम. ठीक आहे. महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे काय, पार्ट्स ऑफ ब्रेन. नंतर येते सेरेब्रम. नंतर आपण काय बघतो, फोर ब्रेनला प्रोजेन्सिफेलॉन, मिड ब्रेन. आणि त्याचा काय पार्ट बघत आहे, सेरेब्रम काय, सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हे काय, लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन काय, सेरेब्रम आणि सेरेबेलम कन्फ्यूज व्हायचं नाही. फोर ब्रेन, हाईड ब्रेन. ठीक आहे. इट कन्सिस्ट 2 सेरेब्रल हेमिस्फिअर. याच्यात काय राहतात, 2 सेरेब्रल हेमिस्फिअर राहतात. 2 सेरेब्रल हेमिस्फिअर्स कशानं कनेक्ट राहतात, मास ऑफ व्हाईट मॅटर कॉल्ड कॉर्पस कॅलोझम. हे पण MCQ साठी विचारू शकतात. ठीक आहे. नंतर इथे 2 लॅटरल हेमिस्फिअर आर सेपरेटेड बाय डीप मेडियल लॉन्जिट्युडनल फिशर. जे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर्स येतं ते कनेक्टेड कशापासून येतं, कॉर्पस कॅलोझम पासून कनेक्टेड येतं. आणि सेपरेट कशापासून येतं, डीप मेडियल लॉन्जिट्युडनल फिशर. जे डीप मेडियल लॉन्जिट्युडनल फिशर राहते त्यांना सेपरेटेड येतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. नंतर नेक्स्ट पार्ट येते एक्सटर्नल फीचर. कशाचे, आपण सेरेब्रम बघते, सेरेब्रमचे एक्सटर्नल फीचर. आपण ॲनाटॉमी बघते म्हणून आपली इथं फीचर्स येते. जर का आपण नर्व सिस्टम जर का आपण याच्यात जर का बघित असं फिजिओलॉजी ऑफ नर्व सिस्टम बघायची, तर तिथं आपल्याला या सर्वांची फंक्शन्स पाहायचे. ठीक आहे. तर डिफरन्स लक्षात ठेवा, नर्व सिस्टम इथं पण आहे तिथं पण आहे. आपण याच्यात काय बघते आणि आपण क्रियामध्ये काय बघणार आहे, फिजिओलॉजीमध्ये काय बघणार आहे. ठीक आहे. इथं आपण सरफेस बघणार आहोत. ठीक आहे. एक्सटर्नल फीचर्स काय, तर सरफेस आहे. सरफेस काय, सुपेरो लॅटरल सरफेस, कॉन्व्हेक्स अँड रिलेटेड टू क्रॅनियल वॉल्ट. कुठं रिलेटेड आहे, क्रॅनियल वॉल्ट. किती सरफेस, 3, सुपेरो, लॅटरल, मेडियल आणि इन्फेरियर. ठीक आहे. सरफेस काय, सुपेरो लॅटरल म्हणजे काय, सुपेरियर आणि लॅटरल आणि मेडियल सरफेस मिडल साईडला. ठीक आहे. इन्फेरियर सरफेस खाली. ठीक आहे. हे आलं. सुपेरो लॅटरल सरफेस, हा इन्फेरियर सरफेस आणि हा मिडल सरफेस. ठीक आहे. असे 3 सरफेस. इट इज फ्लॅट अँड व्हर्टिकल. मिडल सरफेस काय, फ्लॅट अँड व्हर्टिकल. इन्फेरियर सरफेस काय, इरेग्युलर आहे. इन्फेरियर इरेग्युलर. सुपेरो लॅटरल सरफेस काय, कॉन्व्हेक्स अँड रिलेटेड टू क्रॅनियल वॉल्ट. ठीक आहे. हे लक्षात येतं. नंतर येते 3 बॉर्डर.
तीन बॉर्डर कोणत्या? सुपेरोमेडियल, इन्फेरोलॅटरल आणि इन्फेरोमेडियल. याच्या किती बॉर्डर येतात? तीन. कोणत्या? सुपेरोमेडियल, सुपेरोलॅटरल आणि इन्फेरियर. सुपेरोमेडियल आणि हे इन्फेरोमेडियल अशा तीन बॉर्डर येतात. हे काय करतात? सेपरेट सुपेरोलॅटरल सरफेस फ्रॉम मेडियल सरफेस. हे कशापासून सेपरेट करतात? सुपेरोमेडियल बॉर्डर काय करते? सुपेरोलॅटरल सरफेसला मेडियल सरफेसपासून. इथं काय राहते? इथं सुपेरोमेडियल बॉर्डर, इन्फेरोलॅटरल बॉर्डर ही काय करते? सेपरेट काय करते? सुपेरोलॅटरल बॉर्डरला इन्फेरियर बॉर्डरपासून सेपरेट करते. नंतर इथे इन्फेरोमेडियल ही काय करते? मेडियल सरफेसला इन्फेरियर सरफेसपासून सेपरेट करते. ठीक आहे. नंतर इथे पोल्स किती? तर 3 पोल, फ्रंटल, ऑसिपिटल आणि टेम्पोरल. फ्रंटल कुठं राहते? ॲट अँटेरियर एंड म्हणजे समोरच्या एंडला. नंतर ऑसिपिटल पोल कुठं राहते? ॲट पोस्टेरियर एंड. आणि द टेम्पोरल पोल कुठं राहते? ॲट अँटेरियर एंड ऑफ द टेम्पोरल बोनच्या अँटेरियर एंडला. अँटेरियर एंड म्हणजे समोरचा एंड. ठीक आहे. नंतर इथे 4 लोब्स कशाचे? लोब्स ऑफ सेरेब्रल हेमिस्फिअर. याचे किती लोब येतात? 4 लोब येतं. फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि टेम्पोरल लोब. ठीक आहे. नंतर फ्रंटल काय? असोसिएशन एरिया. इथं फ्रंटलमध्ये काय राहते? फ्रंटल लोबमध्ये असोसिएशन एरिया, स्पीच एरिया किंवा ब्रोकाज एरिया आणि मोटर कॉर्टेक्स राहते. ठीक आहे. नंतर इथे परायटल लोबमध्ये काय राहते? परायटल लोबमध्ये राहते सोमॅटो सेन्सरी कॉर्टेक्स किंवा स्पीच किंवा टेस्ट और रीडिंगसाठी. हे सेंटर्स येतं सर्व लोब्समध्ये. नंतर इथे ऑसिपिटल लोब कशासाठी? व्हिज्युअल असोसिएशन एरिया किंवा विजन एरिया. नंतर टेम्पोरल लोब कुठं राहते? ऑडिटरी असोसिएशन एरिया, स्मेल आणि हिअरिंग. हे 4 लोबमधले 4 हे येतं. ठीक आहे. काय तर आता आपण हे काय बघितलं? हे एक्सटर्नल फीचर्स बघितले. हे काय बघितले? एक्सटर्नल फीचर्स. 3 सरफेस, 3 बॉर्डर, 3 पोल आणि 4 लोब. 3 सरफेस, 3 बॉर्डर, 3 पोल आणि 4 लोब. ठीक आहे. याचे नावं पाठ करायचे, नावं समजून घ्यायचे. ठीक आहे. नंतर इथे डायन्सिफिलॉन. आता पहिला पार्ट आपण काय बघितला? सेरेब्रम. नंतर दुसरा पार्ट बघितला. हा कशाचे पार्ट येतं? फोर ब्रेनचे 2 पार्ट, सेरेब्रम, डायन्सिफिलॉन. सेरेब्रम काय? लार्जेस्ट पार्ट आहे. बाकीचे सर्व आपण बघितले. एक्सटर्नल फीचर्समध्ये काय येतं? 3 बॉर्डर, 3 सरफेस, 3 पोल आणि 4 लोब. ठीक आहे. झालं? क्लिअर आहे. नंतर सेकंड पार्ट येते डायन्सिफिलॉन. इट इज मिडलाइन स्ट्रक्चर विच इज लार्जली एम्बेडेड इन द सेरेब्रम अँड देअरफॉर हिडन फ्रॉम सरफेस व्ह्यू. हे काय? हिडन राहते, सरफेस व्ह्यू पासून हिडन राहते, कारण की राजली कुठं आहे? सेरेब्रममध्ये एम्बेडेड राहते. डायन्सिफिलॉन कुठं राहते? सेरेब्रमच्या आतमध्ये. इट्स कॅव्हिटी फॉर्म ग्रेटर पार्ट ऑफ द थर्ड वेंट्रिकल. याची कॅव्हिटी काय करते? ग्रेटर पार्ट ऑफ थर्ड वेंट्रिकल. जे थर्ड वेंट्रिकलचं जे ग्रेटर पार्ट आहे ते कोण फॉर्म करते? डायन्सिफिलॉन फॉर्म करते. डायन्सिफिलॉनचे 2 पार्ट राहतात. एक डॉर्सल म्हणजे मागच्या बाजूनं, व्हेंट्रल म्हणजे समोरच्या बाजूनं. डॉर्सल पार्ट काय फॉर्म करते? डॉर्सल पार्ट, आता समजा डायन्सिफिलॉन असं समजा, तर हा डॉर्सल पार्ट झाला, हा व्हेंट्रल पार्ट झाला. डॉर्सल पार्ट काय करते? थॅलॅमस, मेटाथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस फॉर्म करते. आणि व्हेंट्रल पार्ट काय करते? हायपोथॅलॅमस आणि सबथॅलॅमस फॉर्म करते. ठीक आहे. हे झालं. थॅलॅमसच आहे सर्व. डायन्सिफिलॉन थॅलॅमसचे हे करते आणि थर्ड वेंट्रिकलचं पार्ट फॉर्म करते. डॉर्सल काय? थॅलॅमस, मेटाथॅलॅमस, इपिथॅलॅमस. हायपो काय? हायपो म्हणजे खाली. हायपो, सब हे शब्द खालच्यासाठी राहतात. व्हेंट्रल पार्ट खाली राहते. ठीक आहे. आपण कोक्रोच बघितला होता. कोक्रोचचा हे व्हेंट्रल, हे डॉर्सल पार्ट. किंवा आपण माणूस आहे तर हे व्हेंट्रल पार्ट. आपलं स्टर्नम जे राहते ते राहते व्हेंट्रल पार्ट, आणि जे आपलं व्हर्टिब्रल कॉलम राहते ते डॉर्सल पार्ट राहते. ठीक आहे. तर आता खालच्या बाजूला काय राहते? खालच्या बाजूला हायपोथॅलॅमस किंवा सबथॅलॅमस, आणि वरच्या बाजूला काय राहते? थॅलॅमस, मेटाथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस. ठीक आहे. इपी म्हणजे वरी. झालं? क्लिअर आहे. आणि कसं सारखे नाव येतं, कन्फ्युजन होऊ शकते. नंतर येते थॅलॅमस. आता हे आपण जे पार्ट बघितले, थॅलॅमस, मेटाथॅलॅमस, इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस, सबथॅलॅमस. आता पहिल्यांदा बघू आपण थॅलॅमस कुठं राहते? सिच्युएटेड ऑन ईच साईड ऑफ थर्ड वेंट्रिकल, डायोसिल. थर्ड वेंट्रिकलला काय म्हणतात? डायोसिल. ठीक आहे.
सिच्युएटेड ऑन ईच साइड ऑफ थर्ड वेंट्रिकल. थर्ड वेंट्रिकलच्या दोन्ही बाजूला राहते. काय राहते? थॅलॅमस प्रेझेंट. थॅलॅमस इम्पॉर्टंट आहे. बिटवीन द सेरेब्रल हेमिस्फिअर अँड सेरेब्रल पुडेंगल्स. जे सेरेब्रल पेडंकल्स असतात आणि सेरेब्रल हेमिस्फिअर राहते त्याच्यामध्ये राहते काय? थॅलॅमस. इट हॅज 2 एंड. कोणते? अँटेरियर एंड आणि पोस्टेरियर एंड. इट हॅज 4 बॉर्डर. सुपेरियर इट हॅज 4 सरफेस. सुपेरियर, इन्फेरियर, मेडियल आणि लॅटरल. सुपेरियर, इन्फेरियर, मेडियल आणि लॅटरल. ठीक आहे. हे एवढं आपल्याला माहिती पाहिजे. नंतर ते मेटाथॅलॅमस. मेटाथॅलॅमस कन्सिस्ट ऑफ मेडियल अँड लॅटरल जेनिक्युलेट. लॅटरल जेनिक्युलेट काय? रिले सेंटर फॉर व्हिज्युअल पाथवे टू द सेरेब्रल कॉर्टेक्स. लॅटरल जेनिक्युलेट काय? रिले सेंटर फॉर व्हिज्युअल पाथवे टू द सेरेब्रल कॉर्टेक्स. ठीक आहे. नंतर काय? मेटाथॅलॅमस कन्सिस्ट ऑफ मेडियल अँड लॅटरल जेनिक्युलेट बॉडीज विच आर सिच्युएटेड ऑन ईच साइड ऑफ द मिड ब्रेन. ईच साइड ऑफ मिड ब्रेन. कुठं? मेटाथॅलॅमस ईच साइड ऑफ मिड ब्रेन बिलो द थॅलॅमस. थॅलॅमसच्या खाली राहते म्हणून मेटाथॅलॅमस. ठीक आहे. नंतर येते इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस काय? इपिथॅलॅमस ऑक्युपाइज द कॉडल पार्ट ऑफ द रूट ऑफ डायन्सिफिलॉन. जे डायन्सिफिलॉनचं रूट आहे त्याचं कॉडल पार्ट फॉर्म करते आणि कन्सिस्ट ऑफ काय? लॅटरल अँड राईट अँड लेफ्ट हॅबेन्युलर न्यूक्लिया. कोणते? हॅबेन्युलर न्यूक्लिया. राईट अँड लेफ्ट हॅबेन्युलर न्यूक्लिया. पिनियल बॉडी और इपिफायसिस सेरेब्री. हॅबेन्युलर कमिश्युअर. पोस्टेरियर कमिश्युअर. इपिथॅलॅमस कुठं प्रेझेंट राहते? ऑक्युपाइज कॉडल पार्ट. फर्स्ट कॉडल पार्ट ऑक्युपाइज करते. कॉडल पार्ट काय? कॉडल पार्ट कशाचा? रूट ऑफ डायन्सिफिलॉन. रूट ऑफ डायन्सिफिलॉन कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट. राईट अँड लेफ्ट हॅबेन्युलर न्यूक्लिया. पिनियल बॉडी और इपिफायसिस सेरेब्राय. हॅबेन्युलर कमिश्युअर. पोस्टेरियर कमिश्युअर. ठीक आहे. नंतर येते चौथा पार्ट येते हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस सर्वात इम्पॉर्टंट आहे. हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस इम्पॉर्टंट येतं. इट लाईज इन द फ्लोअर अँड लॅटरल वॉल ऑफ द थर्ड वेंट्रिकल. कुठं राहते? फ्लोअर अँड लॅटरल वॉल ऑफ द थर्ड वेंट्रिकल. आणि डायन्सिफिलॉन काय फॉर्म करते? रूट ऑफ द डायन्सिफिलॉन काय फॉर्म करते? आपण थर्ड वेंट्रिकलचं काहीतरी कुठंतरी बघितलं. हां, जे मेजर पार्ट आहे, ग्रेटर पार्ट कोण फॉर्म करते? डायन्सिफिलॉन. ग्रेटर पार्ट डायन्सिफिलॉन थर्ड वेंट्रिकलचा. आणि जे हायपोथॅलॅमस आहे, ते काय फॉर्म करते? फ्लोअर अँड लॅटरल वॉल. फ्लोअर आणि लॅटरल वॉल कोण फॉर्म करते? थर्ड वेंट्रिकलची हायपोथॅलॅमस. आणि जे हे ग्रेटर पार्ट आहे, जे मोठा पार्ट आहे, ते कोण फॉर्म करते? डायन्सिफिलॉन. ठीक आहे. पार्ट्स ऑफ हायपोथॅलॅमसचे 2-3 पार्ट येतात. एक ऑप्टिक पार्ट आहे, एक ट्युबरल पार्ट आहे, एक मॅम्युलरी पार्ट आहे. तर ऑप्टिक पार्ट काय करते? कोऑर्डिनेशन इन टेम्परेचर चेंज. जे आपलं थर्मोरेग्युलेशन करते आपलं हायपोथॅलॅमस, ते कोणतं पार्ट करते? ऑप्टिक पार्टमध्ये करते. ट्युबरल पार्ट कोण करते? ॲपेटाईट म्हणजे भूक कंट्रोल करते. GnRH म्हणजे जे ग्रोथ हार्मोन, रिलीजिंग हार्मोन जे राहतात ते कोण सिक्रेट करते? ट्युबरल पार्ट ऑफ द हायपोथॅलॅमस. नंतर मॅम्युलरी पार्ट काय करते? शिवरिंग, स्वेट प्रोडक्शन, म्हणजे आपलं थरकाप होणे, आपलं अंग हलते, आपलं अंग थरथरते, आणि स्वेट प्रोडक्शन म्हणजे घाम प्रोड्यूस करणे. हे कोणाचं काम करते? हायपोथॅलॅमसचं मॅम्युलरी पार्ट हे करते. ठीक आहे. नंतर इथे सबथॅलॅमस लाईज बिटवीन मिड ब्रेन अँड थॅलॅमस. ठीक आहे. हे आपल्याला MCQ साठी विचारू शकता. ठीक आहे. हे झालं आपलं डायन्सिफिलॉन. फोर ब्रेन आपला कंप्लीट झाला. फोर ब्रेनमध्ये आपण काय बघितलं? आपण सेरेब्रम बघितलं आणि डायन्सिफिलॉन बघितलं. सेरेब्रम, डायन्सिफिलॉनचे 2 पार्ट राहतात, डॉर्सल पार्ट आणि व्हेंट्रल पार्ट. डॉर्सल पार्ट काय करते? 3 पार्ट फॉर्म करते. थॅलॅमस, मेटाथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस. आणि जे व्हेंट्रल पार्ट आहे ते 2 पार्ट फॉर्म करते. ते काय? थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस. हायपोथॅलॅमस आणि सबथॅलॅमस. ठीक आहे. आता सबथॅलॅमस आपण सर्व थॅलॅमसबद्दल माहिती बघितली, तर आता काही कन्फ्युजन नसायला पाहिजे तुम्हाला. एकदा रीड करून घ्याल व्यवस्थित. ठीक आहे. नंतर इथे आपण फोर ब्रेन पूर्ण बघितलं. सेरेब्रम बघितलं आणि डायन्सिफिलम बघितलं. आता आपण बघणार आहोत मिड ब्रेन. मिड ब्रेन काय? इट इज शॉर्टेस्ट पार्ट ऑफ ब्रेन स्टेम. हा काय? शॉर्टेस्ट पार्ट ऑफ ब्रेन स्टेमचा शॉर्टेस्ट पार्ट आहे. मिड ब्रेन, मेडुला ऑब्लंगटा आणि पॉन्स फेरोला हे 3 मिळून काय करतात? ब्रेन स्टेम फॉर्म करतात. ते आपण आधीच बघितलं. हे काय? मिड ब्रेन काय? शॉर्टेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम. कनेक्ट्स काय करते? पॉन्स अँड द डायन्सिफिलॉन.
पॉन्स व्हेरोला आणि डायन्सेफेलॉनला कनेक्ट करायचं काम कोण करते, मिड ब्रेन करते. ठीक आहे. इट्स कॅव्हिटी इज नोन ॲज सेरेब्रल ॲडिक्वेट. याची कॅव्हिटी काय सेरेब्रल ॲडिक्वेट म्हणून ओळखले जाते. कनेक्ट्स काय करते, सेरेब्रल ॲडिक्वेट काय करते, थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट करते. जेव्हा आपण व्हेंट्रिकल्स बघू तेव्हा मी तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे. आणि याचे लोकेशन कुठे आहे, अपवर्ड अँड फॉरवर्ड फ्रॉम द अप्पर पार्ट ऑफ द पोन्स. अपवर्ड अँड फॉरवर्ड पार्ट ऑफ द upward and forward from the upper part of the pons spherola. लेंथ काय 2 सेंटीमीटर इन लेंथ. एक्सटर्नल फीचर्स काय, डिवायडेड इंटू 2 पार्ट्स बाय सेरेब्रल ॲडिक्वेट याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते. वेंट्रल किंवा अँटेरियर पार्ट, डोर्सल किंवा पोस्टेरियर पार्ट. वेंट्रल पार्ट काय, अ पेअर ऑफ सेरेब्रल पेडंकल. सेरेब्रल पेडंकल्सचा पेअर राहते कुठं, वेंट्रल पार्टला. ईच पेडिंगलचे 3 पार्ट येतं. क्रूज सेरेब्री, सबस्टॅनिया निग्रा, नंतर टेगमेंटम, अँटेरियर, मिडल आणि पोस्टेरियर पार्ट. अँटेरियर पार्ट काय, क्रुएस सेरेब्री, मिडल पार्ट काय, सबस्टॅन्शिया नायग्रा आणि पोस्टेरियर पार्ट काय म्हणतात, टेगमेंटम म्हणतात. ठीक आहे. आणि जे डॉर्सल पार्ट राहतात, डॉर्सल पार्टला पोस्टेरियर पोर्शन ऑफ द मिड ब्रेन इज कॉल्ड टेक्टम अँड कंटेन्स 4 राउंडेड एलिव्हेशन्स ऑफ कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. हे काय येतं, 4 राउंडेड एलिव्हेशन्स येतं. कोणती येतं, डॉर्सल पार्ट ऑफ द मिड ब्रेन. ठीक आहे. डॉर्सल पार्ट ऑफ द सेरेब्रल ॲडिक्वेट. ठीक आहे. सेरेब्रल ॲडिक्वेट काय, कॅव्हिटी ऑफ द मिड ब्रेन. ठीक आहे. नंतर येते मेडुला ऑब्लांगेटा. हा कशाचा पार्ट आहे, हा आहे हाइंड ब्रेनचा पार्ट. ठीक आहे. याला काय म्हणतात, इट इज कंटिन्युएशन ऑफ द सुपेरियर पोर्शन ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड फॉर्म इन्फेरियर पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम. हे काय करते, कंटिन्युएशन, सुपेरियर पोर्शन काय करते, स्पायनल कॉर्डचं कंटिन्यू करते आणि इन्फेरियर पार्ट काय करते, ब्रेन स्टेम फॉर्म करते. द मेडुला बिगिन्स ॲट द फोरामेन मॅग्नम. हा कुठून स्टार्ट होते, फोरामेन मॅग्नम अँड एक्सटेंड्स अपवर्ड टू द इन्फेरियर बॉर्डर ऑफ द पॉन्सच्या इन्फेरियर बॉर्डरपर्यंत एक्सटेंड होते. इट लाईज इन द अँटेरियर पार्ट ऑफ द पोस्टेरियर क्रॅनियल फोसा. कुठं प्रेझेंट राहते, अँटेरियर पार्ट ऑफ द पोस्टेरियर क्रॅनियल फोसाच्या अँटेरियर पार्टमध्ये. एक्सटर्नल फीचर्स काय त्याचे, इट इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाल्स. मेडुला ऑब्लांगेटा 2 पार्टमध्ये असते, राईट अँड लेफ्ट हाल्स. तर बाय अँटेरियर अँड पोस्टेरियर मिडियन फिशर. अँटेरियर आणि पोस्टेरियर मिडियन फिशन काय करते, जे मेडुला ऑब्लांगेटा आहे त्याला 2 हाफमध्ये डिवाइड करते, राईट आणि लेफ्ट हाफमध्ये. ठीक आहे. ईच हाफ इज फर्दर डिवायडेड. ईच हाफ काय करते, अजून डिवायडेड कशामध्ये होते, अँटेरियर रिजन फॉर्म इज इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल इलिव्हेशन. याला काय म्हणतात, पिरामिड्स म्हणतात. पिरामिड्स काय येतं, लॉन्जिट्युडनल इलिव्हेशन इन द फॉर्म ऑफ, हे कशाचे येतं, अँटेरियर रिजन कशामुळे होते, राईट अँड जे अँटेरियर अँड पोस्टेरियर मिडियन फिशर येतं ते मेडुला ऑब्लांगेटाला 2 पार्टमध्ये डिवाइड करतात. ठीक आहे. आणि जे ईच हाफ आहे त्याचे फर्दर डिव्हिजन येतं. एक पहिला आहे अँटेरियर रिजन, त्याला काय म्हणतात, ते लॉन्जिट्युडनल इलिव्हेशन येतं आणि त्याला काय म्हणतात, पिरामिड्स म्हणतात. ठीक आहे. नंतर येते लॅटरल रिजन काय, अप्पर पार्ट ऑफ द लॅटरल रिजन शोज अँड ओव्हल इलिव्हेशन. ते काय, लॉन्जिट्युडनल इलिव्हेशन, त्याला काय म्हणतो आपण, पिरामिड्स. आणि जे ओव्हल इलिव्हेशन आहे त्याला काय म्हणतात, ओलिव्ह म्हणतात. ठीक आहे. द रूटलेट्स ऑफ द 9, 10 and 11th cranial nerves emerge through the posterolateral features behind the olive. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर इथे पोस्टेरियर रिजन लाईज बिटवीन पोस्टेरोलॅटरल सर्कस अँड पोस्टेरियर मेडियन फिशर. ठीक आहे. कुठं लाईज होते, पोस्टेरोलॅटरल सर्कस अँड पोस्टेरियर मेडियन फिशर. मेडुला इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, लोअर क्लोज पार्ट आणि अप्पर ओपन पार्ट. Lower closed part with the central canal and the upper open part where the central canal open out from the fourth ventricle. ठीक आहे. नंतर येते पॉन्स इज द मिडल पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम. पॉन्स काय, मिडल पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम कनेक्टिंग द मेडुला टू द मिड ब्रेन. ठीक आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलं, तुम्हाला आता समजा आता मी तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी सांगते, एवढ्या गोष्टी तुम्हाला नाही आठवण राहत, तर कुठं काय लाय करते सोडून द्यायचं. तुम्हाला फक्त तुम्ही एवढं जरी लिहिलं की काय, मेडुला ऑब्लांगेटाचा हे 2-3 जे स्टार्टिंगचे पॉईंट येतात ते लिहायचे. अँड हे सर्व लिहिले. एक्सटर्नल फीचरमध्ये काय करायचं, डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाफ्स बाय अँटेरियर पोस्टेरियर. एवढं लिहिलं की मग हाफ डिवाइड करते अँटेरियर रिजन, फक्त जेवढंच लिहायचं, अँटेरियर रिजन, लॅटरल रिजन आणि पोस्टेरियर रिजन, बाकी काहीच लिहायचं काम नाही. ठीक आहे.
एवढं डिटेलमध्ये कोणी विचारत नाही आणि एवढं डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित पण नाही. ठीक आहे, तर शॉर्टकटमध्ये काम आठवायचं हे बाकी तर मी तुम्हाला सांगते, पण लिहायचं कसं ते पण महत्त्व आहे. एवढं थोडी तुम्हाला आठवणार आहे, एवढ्या टायमात तुम्ही आता समजा पहिल्यांदाच वाचत जे त्याला एवढं थोडी सर्व लक्षात राहणार आहे. तर लक्षात काय ठेवायचं, फक्त बरं तुम्ही आता समजा मी सरफेस सांगितले तर 3 सरफेस 3 बॉर्डर 4 एवढं जरी लिहिलं तुम्ही बस झालं. त्याचे नावं ते मीडियल गिडियल ते सोडत बसा, ते इतकं डोकं लावायचं काम नाही. पाठ होत असेल तर लिहा, नो वे. पण जर का नसल होत ना सोडून द्या, पण सोडायचं काहीच नाही. जे तुम्हाला लक्षात राहते ते वाचायचा प्रयत्न करायचा, 2-3 वेळा वाचायचं, काही ना काही तर लक्षात राहतेच. ठीक आहे, नंतर इट लाईज डायरेक्टली सुपेरियर टू द मेडुला अँड अँटेरियर टू द सेरेबेलम. फक्त आपल्याला कसं माहिती आहे का, आता आपण ॲनाटॉमी पाहते तर ॲनाटॉमीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, त्याची पोझिशन काय, नेमकं एक्झॅक्ट ते प्रेझेंट कुठे आहे. तर त्याच्यासाठी सरफेस वगैरे तुम्हाला सांगायला लागतील की बा कशाच्या अँटेरियर आहे, कशाच्या पोस्टेरियर आहे, कुठं प्रेझेंट आहे, एक्झॅक्ट आहे कुठं, काय फॉर्म करते, हे तर तुम्हाला थोडं लक्षात ठेवावंच लागेल. आणि नंतर इट लाईज डायरेक्टली सुपेरियर टू द मेडुला अँड अँटेरियर टू द सेरेबेलम. कुठं राहते, डायरेक्टली सुपेरियर टू द मेडुला आणि अँटेरियर टू द सेरेबेलम. याच्यासाठी आता तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागलं माहिती आहे का, जे ब्रेन आहे ना त्याचं तुम्हाला डायग्राम बघावं लागेल आणि हे सर्व त्याच्यासोबत ॲनालिसिस करावं लागेल. ठीक आहे, नंतर याची लेंथ काय, लेंथ आहे 2.5 सेंटीमीटर. एक्सटर्नल फीचर्स काय, पॉइंट्स हॅव 2 सरफेस, व्हेंट्रल सरफेस आणि डॉर्सल सरफेस. बस व्हेंट्रल सरफेस तुम्ही एवढं लिहू शकता, इट इज कॉन्व्हेक्स अँड बस एवढं लिहू शकता. कॉन्व्हेक्स आहे, कॉन्व्हेक्स विथ मोर डायरेक्शन अँड ट्रान्सफर्सली स्ट्रेट. बस एवढं जर लिहिलं खतम काम, जास्त लिहायचं काही काम नाही. डॉर्सल सरफेस इट इज हिडन बाय द सेरेब्रल अँड फॉर्म अप्पर हाफ ऑफ द फ्लोर ऑफ द 4 वेंट्रिकल. डॉर्सल सरफेस काय करते, फ्लोर ऑफ द 4 वेंट्रिकल फॉर्म करते. अप्पर हाफ ऑफ द फ्लोर ऑफ 4th वर्टिकल डॉर्सल सरफेस. बस एवढंच लिहायचं. बाकी किंवा तुम्ही हिडन बाय द सेरेब्रल या दोन्हीपैकी तुम्हाला जे आठवण राहिलं डॉर्सल सरफेसबद्दल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, नंतर आता हाइंड ब्रेनचा लास्ट पार्ट काय, सेरेबेलम. इट इज द सेकंड लार्जेस्ट पोर्शन ऑफ द ब्रेन अँड लार्जेस्ट पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन. ठीक आहे, सेरेबेलम काय आहे, लार्जेस्ट पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन अँड सेकंड लार्जेस्ट पोर्शन ऑफ द ब्रेन. फर्स्ट लार्जेस्ट पोर्शन काय, सेरेब्रम. ठीक आहे, सेरेब्रम कशाचा पार्ट आहे, 4 ब्रेनचा पार्ट आहे. सेरेब्रम आणि डायन्सिफिलॉन 4 ब्रेनचा, मिड ब्रेनचा, नंतर मिड ब्रेन येते. नंतर हाइंड ब्रेनचे 4 पार्ट बघितले आपण, काय, मेडुला ऑब्लांगटा, सेरेबेलम, नंतर पॉन्स फेरोलाय. 4 नाही 3च पार्ट पडतात. काय, पॉन्स फेरोलाय, मेडुला ऑब्लांगटा आणि सेरेबेलम काय, लार्जेस्ट पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन. ठीक आहे, सिच्युएशन कुठे आहे, सिच्युएशन पोस्टेरियर क्रॅनियल फोसा. situated in posterior cranial fossa, inferior and posterior aspect of cranial cavity. inferior and posterior म्हणजे खालचा बाजू आणि पोस्टेरियर साईडला कशाच्या, क्रॅनियल कॅव्हिटीचा. बिहाइंड द पॉन्स अँड मेडुलाच्या मागं. ठीक आहे, इन्फेरियर टू द पोस्टेरियर पोर्शन ऑफ द सेरेब्रम. जे सेरेब्रमचा जे पोस्टेरियर पोर्शन आहे त्याच्या खाली, त्याच्या इन्फेरियरला. एक्सटर्नल फीचर्स काय, तर 2 सेरेब्रल हेमिस्फिअर येतं, 2 सेरेबेलर हेमिस्फिअर येतं. 2 सेरेब्रल हेमिस्फिअर पण आपण बघितले, दॅट आर युनायटेड इच अदर थ्रू मेडियन व्हर्मिस. हे काय, मेडियन व्हर्मिस. आणि सेरेब्रल हेमिस्फिअर कशानं जॉईन होते, व्हाईट मॅटर ऑफ कॉर्पस कॅलोझम. ठीक आहे, तर MCQ येऊ शकते आणि तुम्हाला हे लक्षात पण असलं पाहिजे. ठीक आहे, इट हॅज 2 सरफेस, सुपेरियर सरफेस, इन्फेरियर सरफेस. इट इज कॉन्व्हेक्स, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इट हॅज 2 आस्पेक्ट, अँटेरियर अँड पोस्टेरियर. ठीक आहे, इच हेमिस्फिअर इज डिवायडेड इंटू 3 लोब्स, अँटेरियर, मिडल आणि काय, फ्लॉक्युलो नोड्युलर लोब. ठीक आहे, इच हेमिस्फिअर इज डिवायडेड बाय फीचर्स, हॉरिझॉन्टल फीचर, प्रायमरी फीचर आणि पोस्टेरोलॅटरल फीचर. ठीक आहे, तर याचं एक्सप्लेनेशन वगैरे काही पाठ करायचं गरज नाही, एवढं जरी तुम्ही लिहिलं सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, स्टार्टिंगचा पार्ट लिहायचा आणि हे लिहायचं सर्व की बाय सेरेब्रल consists of 2 cerebral hemisphere connected by median vermis. It has 2 surface, superior, inferior. It has two aspect, anterior aspect, posterior aspect. Each hemisphere divided into 3, anterior, middle, flocculonodular lobe. नंतर each hemisphere divided by features, horizontal feature आणि primary and posterolateral feature. खतम का. ठीक आहे, आता आपण इथपर्यंत काय बघितलं, इथपर्यंत आपण पाहिलं होतं नर्वस सिस्टम 2 पार्टमध्ये येते, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल आणि पेरिफेरल. सेंट्रल नर्वस सिस्टमचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेनचे आतापर्यंत आपण ब्रेन बघितला. ब्रेनचे 3 पार्ट येतात. ब्रेनचे 3 पार्ट कोणते, 4 ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. 4 ब्रेन, 2 मिनिट थांबा.
थोडं तुम्हाला लिहून थोडं रिवाईज करून घेतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं कवर होते की आत्तापर्यंत काय पाहिलं. कसं नवीन नवीन कंटेंट राहते आपल्याला लक्षात नाही राहत. नर्वस सिस्टम काय, CNS आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. याच्यात काय येतात, पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये काय येतात, नर्व्स येतात. नर्व्समध्ये कोणते येते, क्रॅनियल नर्व्स आणि याच्यात येतात स्पायनल नर्व्स. क्रॅनियल नर्व्स किती येतात, 12 पेअर्स आणि ह्या किती येतात, 31 पेअर्स. ठीक आहे. नंतर हे परत डिवाइड होते. पेरिफेरल नर्वस सिस्टम अजून होते सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक नर्वस सिस्टम कशाला होते, सोमॅटिक नर्वस सिस्टम काय होते, स्केलेटल मसलला सप्लाय करते, स्केलेटल मसलच्या कनेक्शनमध्ये असते. ही काय राहते, ही राहते व्हॉलंटरी इन नेचर, व्हॉलंटरी राहते. आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम काय राहते, इनव्हॉलंटरी राहते. ही काय राहते, इनव्हॉलंटरी राहते. ही 2 पार्टमध्ये फर्दर डिवाइड होते. एक राहते सिम्पथॅटिक आणि एक राहते पॅरासिम्पथॅटिक. ठीक आहे. तर आता आपण याचे 2 नावं तुम्ही बघितले होते, ते आता मला आठवत नाही, पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. मला पण सर्व लक्षात नाही राहत. आत्तापर्यंत आपण काय, हे एवढं सर्व आपल्याला नर्वस सिस्टममध्ये बघायचं. आत्तापर्यंत आपण कुठपर्यंत आलो, आपण नर्वस सिस्टममध्ये CNS पाहते, CNSमध्ये आपण ब्रेन कंप्लीट केलं. तर ब्रेनमध्ये आपण काय बघितलं, ब्रेन पाहिला आपण. ब्रेनमध्ये काय बघितलं आपण, ब्रेनमध्ये 3 पार्ट बघितले. 3 पार्ट काय, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. फोर ब्रेनचे किती पार्ट येतं, 2 पार्ट. फोर ब्रेनचे काय येतं, एक येते सेरेब्रम आणि एक येते डायनसिफेलॉन. मिड ब्रेनचं काहीच पार्ट नाही पडत, याचे 3 पार्ट पडतात. ठीक आहे. याचे 3 पार्ट पडतात. काय ते, पॉन्स, मेडुला ऑब्लँगटा आणि सेरेबेलम. आपण हे सर्व आत्तापर्यंत आपण बघितलं. सेरेब्रम बघितलं, डायनसिफेलॉन बघितलं, मिड ब्रेन बघितलं, पोन्स बघितलं, मेडुला आणि सेरेबेलम. ठीक आहे. तर आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता आपण बघणार आहोत CNSचा सेकंड पार्ट, काय, स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आज आपण या लेक्चरमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टम पूर्ण कंप्लीट करणार आहोत. सेंट्रल नर्वस सिस्टम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पेरिफेरल नर्वस सिस्टम करणार आहोत. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये प्लेक्सस वगैरे येतात. ब्रॅकियल प्लेक्सस लास्ट इयरला आलेलं आहे. तर आता याच्यातमध्ये तुम्हाला सांगतो, आता तुम्ही हे जे सर्व बघितलं, तुम्ही जेव्हा रिवाईज करसाल ना, तेव्हा असंच डायग्राम बनवून रिवाईज करायचं, म्हणजे तुम्हाला लक्षात राहते. आता फोर ब्रेनचे आता तुम्ही सेरेब्रम बघितलं, सेरेब्रमचे 2 पार्ट पडतात. मग ते कशानं कनेक्ट होतात, एकमेकाला कशानं कनेक्ट होतात, सेपरेट कशानं होतात, ते पॉईंट्स लिहायचे, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे. आणि बॉर्डर कशा लिहायच्या, किंवा 4 बॉर्डर्स येतात, 3 सरफेस येतं, 3 लोब येतं, 3 काय येतं, 3 काहीतरी होतं, आणि 4 बहुतेक माझ्या हिशोबाने 4 लोब होतं आणि 3 काहीतरी होतं. ठीक आहे. बघून घ्याल ते काय येतं. तर असं लक्षात ठेवायचं ना. नंतर सुपेरियर, इन्फेरियर, ते लॅटरल ते तुम्ही लिहू शकता. 3 बॉर्डर, 3 सरफेस होतं, 3 हे होतं आणि 4 लोब होते. ठीक आहे. असं तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. एवढं जर लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. आता आपण स्पायनल कॉर्ड बघू. ठीक आहे. कसं आहे माहिती आहे का, इतका मोठं टॉपिक, एवढं सर्व गोष्टी एका वेळेस लक्षात नाही राहणार, पण एवढं तुम्ही कामापुरतं लक्षात ठेवू शकता आणि एवढं लिहिलं तरी मार्क भेटून जातात. आपल्याला कुठं जास्त मार्काचे, आपल्याला टोटल फुल मार्क देणार पण नाही कोणी, आणि एवढं आपल्याकडे टाईम पण नाही. पण आपल्याला 5 ते 6 मार्क, 6, 6.5, 7 मार्क आरामात भेटून जाऊ शकतात. फक्त प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवायचं. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्ड काय, सिलेंड्रिकल ग्रेइश व्हाईट स्ट्रक्चर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. हे काय, सिलेंड्रिकल ग्रेइश व्हाईट स्ट्रक्चर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. ऑक्युपाईज काय करते, अप्पर 2/3 पार्ट ऑफ द व्हर्टिब्रल कॅनल. व्हर्टिब्रल कॅनलचं जे अप्पर 2/3 पार्ट आहे ते कशानं ऑक्युपाय होते, स्पायनल कॉर्डनं. इट बिगिन्स अबाव द फोरामेन मॅग्नम. कुठून बिगिन होते, अबाव द फोरामेन मॅग्नम, व्हेअर इट कंटिन्युअस विथ मेडुला ऑब्लँगेटा ऑफ द ब्रेन. कंटिन्यूस कोणासोबत असते, मेडुला ऑब्लँगेटा, अँड बिलो द लेवल ऑफ व्हर्टिब्री L1 व्हर्टिब्रीच्या खाली. ठीक आहे. इट इज अबाउट 45 सेंटीमीटर लॉंग. किती सेंटीमीटर, 45 सेंटीमीटर. MCQसाठी महत्त्वाचं आहे. अलॉंग द होल लेंथ ऑफ स्पायनल कॉर्ड आर अटॅच्ड 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्ह बाय anterior and motor roots and posterior and or sensory roots. होल लेंथ ऑफ स्पायनल कॉर्ड, जी स्पायनल कॉर्ड आहे पूर्ण, तिच्यात
31 पेअर्स राहतात स्पायनल नर्व्सच्या 31 पेअर्स राहतात. ठीक आहे. आणि स्पायनल नर्व्सच्या 31 पेअर राहतात. अँटेरियर ऑर मोटर रूट्स, याच्यात काय राहतात, अँटेरियर रूट्स राहतात किंवा त्याला मोटर रूट म्हणतात. अँड पोस्टिरियर रूट राहतात, ते सेन्सरी राहतात. आपण सेन्सरी काय करतात, जे सेन्सेशन आउटर टू ब्रेनकडे नेतात, आणि मोटर काय करतात, ब्रेनकडून ऑर्गनकडे आणतात. ठीक आहे. तर ते माहीत पाहिजे. नंतर इथे स्पायनल कॉर्ड लाईक द ब्रेन इज सराउंडेड बाय 3 मेनिंजेस. तर स्पायनल कॉर्डले पण 3 मेनिंजेस राहतात, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर. सेम तसंच त्याच हिशोबानं. नंतर इथे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्डचं इंटरनल स्ट्रक्चर वेन सी ट्रान्सफर. जेव्हा आपण ट्रान्सफर सेक्शन करतो तेव्हा ग्रे मॅटर ऑफ द स्पायनल कॉर्ड फॉर्म्स एस शेप. ग्रे मॅटर काय करते, एस शेप फॉर्म करते. इन ईच हाफ ऑफ द कॉर्ड ग्रे मॅटर इज डिवायडेड इंटू ग्रे मॅटर प्रेझेंट सेंटर ऑफ द नर्व सेंट्रल नर्व सिस्टम. आणि व्हाईट मॅटर इज मायलिनेटेड एक्झॉन्स. आणि व्हाईट मॅटर काय राहतात, मायलिनेटेड एक्झॉन्स राहतात. ठीक आहे. ग्रे मॅटर कुठं प्रेझेंट राहते, सेंट्रल नर्व सिस्टम. जे सेंट्रल नर्व सिस्टमचं जे सेंटर पार्ट राहते ते कशानं कवर होते, ग्रे मॅटरनं. व्हाईट मॅटर कशानं राहते, जे मायलिनेटेड एक्झॉन्स राहतात. एक्झॉन जे मायलिन शीथ फॉर्म करतात ते राहतात मायलिनेटेड एक्झॉन्स. द अँटेरियर ग्रे कॉलम अँड पोस्टेरियर ग्रे कॉलम. जे ग्रे मॅटर आहे ते डिवाइड काय करते, अँटेरियर ग्रे कॉलम आणि पोस्टेरियर ग्रे कॉलम. ठीक आहे. नंतर इथे व्हाईट मॅटर आहे ते काय करते, व्हाईट मॅटर ऑफ द स्पायनल कॉर्ड डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाफ्स. इन ईच हाफ ऑफ द व्हाईट मॅटर इज डिवायडेड इंटू पोस्टेरियर व्हाईट, लॅटरल व्हाईट मॅटर आणि अँटेरियर व्हाईट मॅटर. ठीक आहे. अवघड आहे, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. त्याच गोष्टी येतात, कन्फ्युजन वाढते. पण एकदा रीड करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला समजेल सर्व गोष्टी. ठीक आहे. आता हे कसं आहे, मी काही याच्यात इझी काही करून सांगू शकत नाही तुम्हाला. अजून मी एक्झाम्पल घेऊन समजा बुक्समध्ये एक्सप्लेन करून सांगू शकतो, पण त्याला मला पण प्रिपरेशन करायला लागेल, आणि मग ते विनाकारण सर्व गोष्टी लांबतील. त्यापेक्षा तुम्ही जेवढं लक्षात होते तेवढं लक्षात करा. आणि तुम्ही आधी वाचलेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. याच्यासाठी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघा. हे जेव्हा नोट्स वाचाल तेव्हा सोबत तुम्ही पुस्तक वाचा, पुस्तक पहा, पुस्तकाच्या फक्त डायग्राम बघा. ते पोस्टेरियर सरफेस पोस्टेरियर कुठं आहे, दिसते का, ते पाहायचं. ठीक आहे. ब्लड सप्लाय ऑफ स्पायनल कॉर्ड, 3 लॉन्जिट्युडनल आर्टरीज येतात, 2 स्पायनल आर्टरी आणि 2 पोस्टेरियर स्पायनल आर्टरी. ठीक आहे. नंतर इथे व्हेनस ड्रेनेज, 6 लॉन्जिट्युडनल चॅनल्स येतं. अँटेरो मेडियन सिंगल चॅनल, पोस्टेरो मेडियन, अँटेरो लॅटरल, पोस्टेरो लॅटरल. हे 2 काय तर पेअर्ड चॅनल येतं. ठीक आहे. अँटेरो लॅटरल आणि पोस्टेरो लॅटरल, समोरची अँटेरियर लॅटरल साईडला आणि पोस्टेरियर लॅटरल साईडला पेअर्ड चॅनल्स येतं. आणि अँटेरो मेडियन आणि अँटेरो पोस्टेरो मेडियनला सिंगल चॅनल येतं. ठीक आहे. असे टोटल 6 लॉन्जिट्युडनल चॅनल्स येतं. काय, कशासाठी, व्हेनसाठी. नंतर नेक्स्ट पार्ट येते ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेन. ब्रेनचा ब्लड सप्लाय, इंटरनल कॅरोटिड अँड व्हर्टिब्रल आर्टरीज अँड देअर ब्रांचेस. ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन काय, इंटरनल कॅरोटिड अँड व्हर्टिब्रल आर्टरीज अँड देअर ब्रांचेस आणि त्याच्या ब्रांचेस. इंटरनल कॅरोटिड हॅज 5 ब्रांचेस, 3 लार्ज 2 स्मॉल ब्रांचेस. एक आहे ऑप्थॅल्मिक, एक आहे अँटेरियर सेरेब्रल आर्टरी, एक आहे मिडल सेरेब्रल आर्टरी. चौथी काय, 2 स्मॉल ब्रांचमध्ये पोस्टेरियर आणि अँटेरियर, पोस्टेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी आणि अँटेरियर कोरोडॉइल आर्टरी. ठीक आहे. नंतर सेरेब्रल आर्टरीचे 5 ब्रांच येतात, मेनिंजियल आर्टरी, अँटेरियर स्पायनल आर्टरी, पोस्टेरियर स्पायनल आर्टरी, पोस्टेरियर इन्फेरियर सेरेब्रल आर्टरी आणि मेड्युलरी आर्टरी. ठीक आहे. व्हेन्स ऑफ द ब्रेन, एक्सटर्नल सेरेब्रल व्हेन, सुपेरियर, याचे 5 पार्ट पडतात. सुपेरियर सेरेब्रल व्हेन, सुपरफिशियल मिडल सेरेब्रल व्हेन, डीप मिडल सेरेब्रल व्हेन, इन्फेरियर सेरेब्रल व्हेन, अँटेरियर सेरेब्रल व्हेन. नंतर इथे इंटरनल सेरेब्रल व्हेन, ग्रेट सेरेब्रल व्हेन, बेसल सेरेब्रल व्हेन. ठीक आहे. थोडंसं वाचा, सारखंच आहे, कन्फ्युजिंग आहे, पण वाचला, व्यवस्थित केलं, रिपीटेडली 1-2-3 वेळेस लिहून बघितलं, न पाहता तर तुम्हाला सर्व समजून जाईल. ठीक आहे. आता आपण सेंट्रल नर्वस सिस्टमचे 2 पार्ट, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड एंड केलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम बघणार आहोत, किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम बघणार आहोत, PNS बघणार आहोत. त्यामध्ये सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्व्स बघणार आहोत. त्यामध्ये ब्रॅकियल प्लेक्सेस, सर्व प्लेक्सेस बघणार आहोत. तर लास्ट इयरला प्लेक्सेसवर क्वेश्चन आलेला आहे, तर यावेळेस चान्सेस आहे की प्लेक्सेसवर क्वेश्चन येईल, किंवा नर्व सिस्टममधल्या ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डवर सेरेबेलम वगैरे तिच्यावर विचारू शकतात. सेरेब्रम वर वगैरे विचारू शकतात. ठीक आहे. आता व्यवस्थित लेक्चर बघा. काही नाही समजलं तर थोडं नोट्स वाचा, थोडं रिवाईज करा,
आणि ठीक आहे. तर समज जेवढं होते कसं वेटेजवाला चॅप्टर याच्यावर आपल्याला 15 ते 20 मार्काचं वेटेज आहे. 15 ते 20 मार्काचं वेटेज आहे म्हणल्यावर तुम्ही एक दिवस याला एक दिवस पूर्ण तुम्ही जर का याला दिला, पूर्ण एक दिवस जर का तुम्ही नर्वस सिस्टमला दिला तर तुमचं काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुमचे जर का हातात 20 मार्क भेटत असतील तर थोडी मेहनत करायला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मी नाही म्हणत की सर्वच्या सर्व लर्न करा, सर्वच्या सर्व लर्न झालंच पाहिजेत, पण ज्या गोष्टी होत्या जसं की आता आपण सरफेस वगैरे बघितलं तर प्रत्येक सरफेसचं तुम्हाला कुठे प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे ते लिहिणं अपेक्षित नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि तेवढं तुम्ही प्रॅक्टिकल पण नाही, आणि तुम्ही लिहिलं जरी तरी तुम्हाला 10 पैकी 10 भेटणार आहेत का? नाही भेटणार. टाईम कशाला वेस्ट करायचा, एनर्जी कशाला तिथं वेस्ट करायची. जेवढं भेटते ना तिच्यातून पण सोडायचं काहीच नाही, आलं सर्वच पाहिजे. म्हणून मी सर्व टॉपिक घेते. कोणताच टॉपिक आपल्या 30 दिवसात कोणताच टॉपिक सुटणार नाही. सर्व टॉपिक जे सिलेबसमध्ये सर्व टॉपिक आहेत सर्व टॉपिक कवर होतील. पण सर्व टॉपिक तुमचे पाठ राहतील का, तुमचे लक्षात राहतील का? नाही. पण मग तुम्ही काय करू शकता, वाचून घ्या, 2-3 वेळा रीड करा. एकदा लेक्चरमध्ये रिव्हिजन होते, 2-3 वेळा तुम्ही म्हणून नाही का ज्या पण नोट्स येतात त्या डाउनलोड करून प्रिंट करा. आता लेक्चरच्या नोट्स जे आहेत त्याच्यात जर का तुम्ही जे पण लिंकवर असाल तिच्यात तुम्ही बॅक घेतलं तर द आयुर्वेदिक मेंटर हँड रिटन नोट्समध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टच्या नोट्स सापडतील. मी वाटलंच तर यावेळेस लिंक पण देऊन टाकेल तुम्हाला, तिथून सर्व नोट्स हे करा डाउनलोड करा. नसेल तर टेलिग्रामवर जा. टेलिग्रामवर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे, आपल्या यूट्यूब चॅनलच्या होमपेजवर पण लिंक आहे, जिथं डिस्क्रिप्शन राहते, जिथं बायो वगैरे मी ॲड केलं आहे तिथं लिंक ॲड केलेली आहे. मी टेलिग्राम चॅनलची पण लिंक ॲड केलेली आहे आणि सर्व नोट्सची पण लिंक ॲड केलेली आहे. तुम्ही तिच्यावरून क्लिक करा. काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करा. पण सर्व नोट्स तुम्ही फिजिकल फॉर्मॅटमध्ये आणा. कारण की तुम्ही मोबाईलमध्ये लेक्चर बघसाल का नोट्स बघसाल, जेव्हा लेक्चर करता तेव्हा तुमच्यासमोर नोट्स पाहिजे. ठीक आहे. लेक्चर झाल्याच्या बाद तुम्ही तिच्या पॉईंट, तुम्हाला जे एक्स्ट्रा पॉईंट मी बोलताना तुम्हाला लक्षात राहिला तर ते तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता त्याच्यावर. ठीक आहे. आता तुमच्याकडे आता नोट्स सर्व मी प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही नोट्सचे PDF काढा. प्रत्येक सब्जेक्ट कसा पास करायचा, त्याच्यासाठी कसं विचारतात, काय क्वेश्चन विचारतात, ते सर्व क्वेश्चन मी ऑलरेडी दिले. जे तुमचा सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे ते तुम्ही स्वतः प्रिपेअर करा आणि त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रिपेअर करण्याचा माझा वेट कशाला करता. ठीक आहे. बाकी तर मी तर अपलोड करणार होतो, पण मग तुम्हाला टाईम भेटणार नाही ना व्यवस्थित प्रॅक्टिस करायसाठी. आणि मला पण लिमिटेशन्स येतं काही. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे. व्हिडिओ खूप लंबा झाला थोडासा, कारण की टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे आणि लॉंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.